शेवाळकर नमस्कार. आपण भाजपाच्या तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे अशी बातमी सध्या सर्वत्र फिरत आहे. काय वस्तुस्थिती आहे नेमका? ही बातमी खरी आहे वास्तविक. कारण अखंड महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्व मराठा समाज आज उभा आहे. त्याची कारण अशी आहे की मराठाचे जे मोर्चे निघाले, पहिले जे 78 मोर्चे 68 मोर्चे जे झाले होते शांततेच्या मार्गानं, तर ते मोर्चे शांततेचे होत असताना तो मोर्चे संपल्यानंतरचा काळ जो कार्यकाळ गेला, त्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं मराठा समाजाविषयी याचं काही कुठे त्याच्यावरती मंथन झालेलं नाहीये किंवा आश्वासनही दिलं गेलं नाहीये. त्याच्यामुळे हा पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज पेटून उठलाय, तर त्यांच्या करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोण आमदार राजीनामा देत आहे, कोण खासदार राजीनामा देत आहे. त्याचप्रमाणे मी राजीनामा द्यायचं कारण मुख्यतः असं होतं की कळंबोली शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चाचं हिंसक वळण लागलं. हिंसक वळण ज्यांनी हिंसक वळण घातलं त्याला पाठीराखी घालत नाही मी. ज्यांना त्या हिंसक वळणाला सामोरं जावं लागलं त्यांचं मी पहिला एक मराठा म्हणून त्यांची माफी मागतो. परंतु हे होत असताना किंवा हे झाल्यानंतर त्या लोकांना आज जे लोक काही जखमी आहेत, काही लोकांवरती 307 कलम लावलं गेलंय, काही लोक त्याच्यात ऍक्शन होती नव्हती हा तपासाचा भाग जरी असेल, तर एक स्थानिक नेतृत्वावरती मी ज्या घटक पक्षाचं काम करतो त्या पक्षाचे नेते मंडळी, नगरसेवक मंडळी कुणीही विचारपूस करायला सुद्धा आलेले नाहीयेत. ह्या किंवा त्यांच्यावर लागलेले कलम मुख्यमंत्री साहेबांनी विधान भवनामध्ये ज्या वेळेला मिटिंग झाली त्यावेळेला मी तिथे होतो. त्यांनी तिथे सांगितलं गेलं की यांच्यावरची गुन्हे मागे घेऊ. तिथून आले 2 दिवसात मी पाहतोय आमची आता पहिले 32 लोक अरेस्ट केलेले आहेत, त्यांचे तर गुन्हे मागे घेतलेले नाहीये. परंतु अजून एक 30-40 मुलांची यादी त्यांच्याकडे आहे आणि त्यांना रात्री अपरात्री त्यांचा शोध मोहीम चालू आहे. मग हे सगळं करत असताना मुख्यमंत्री एक वक्तव्य करतात, इकडं प्रशासन एक वक्तव्य करत आहे आणि पोलीस प्रशासन त्यांच्या पाठी लागलंय. हे सगळं पाहता एक समाज बांधव म्हणून माझं बी काही कर्तव्य आहे. मला हे भारतीय जनता पार्टीची भूमिका पसंत नाहीये, म्हणून मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच आपण राजीनामा दिलेला आहे का इतर कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खरोखर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीच्या किंवा त्यांची कार्यपद्धती आवडली नाही, असं काय सांगू शकाल का आपण? नाही, मूळ हेतू तर हा मराठा समाजावरतीच मुद्दे आणणे त्याच्या संदर्भात आहे. परंतु याच्या पलीकडे मी गेले 2 वर्ष मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तयार झालेलं माझं गोल आहे आणि सामाजिक काम करत असताना समाजाचे प्रश्न माझ्याकडे सुटत नसेल तर मग मी त्या स्टँडिंग पक्षामध्ये राहून लोकांचे प्रश्न माझ्याकडे सुटत नसेल तर मला उत्तर द्यायला लागतं. आमच्या बाजार समितीची परिस्थिती अशी आहे, कित्येक वेळा आम्ही प्रश्न आमदार साहेबांच्याकडे ह्या बाजार समितीचं काहीतरी करा, म्हाताऱ्यांचे प्रश्न पडले, बऱ्याचशा अशा समस्या आहेत. मग आता काय होतं, निमित्त जरी याचं असेल त्याला बाकी पण गोष्टी आहेत की त्या आपल्या पक्षाकडनं त्याचं सोडवणूक होत नाहीये. मग ह्या सगळ्या रोषाला कंटाळून मी दिलेला आहे. यापुढे पक्ष आपण राजीनामा दिलाय तो फक्त आपल्या पदाचा दिलेला आहे, सदस्यत्वाचा दिलेला आहे का किंवा तसा विचार आहे का यापुढे? नाही, आता कसं होतं, राजीनामा दिल्यानंतर आता मी एक नेता म्हणून म्हटलं तर जे माझे कार्यकर्ते आहेत, नेता कसा तयार होतो, कार्यकर्त्याचं नेतृत्व. आता कार्यकर्त्यांचं म्हणणं काय, त्यांच्या अडीअडचणी काय, त्यांचे विचार काय, त्याच्याशी जेव्हा आता आमच्या मीटिंग होतील त्यातनं कळेल की पुढची भूमिका काय करायची. त्याच्या अगोदर नाराजी आपण पक्षश्रेष्ठीनं काय बोलून दाखवली नाही? मग नाराजगी आता नाराजगीचा विषय कसा आहे, आता नाराजगी बोलण्याचा विषय नसतो. आता गेले इतके दिवस मी माझ्या नाराजगीसाठी राजीनामा दिलेला नाही. पहिली गोष्ट की आता हे मंडळी ज्यांच्यावरती अन्याय होतात, ज्यांना या अडचणीला सामोरं जावं लागतंय, त्यांच्या भावनांचा विचार करून मी राजीनामा दिला. हा राजीनामा आपण कुणाकडे सुपूर्द केलेला आहे? मी तालुका अध्यक्ष अरुण भगत साहेब यांच्याकडे मी सुपूर्द. आजच दिलेला आहे नेमका हा राजीनामा? हो, आज हा. ते नव्हते तेव्हा ऑफिसला, पण मी त्यांच्या ऑफिसला ते देऊन आलोय. ओके, धन्यवाद साहेब, धन्यवाद. ओके, धन्यवाद, थँक्यू.